आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। बीड जिल्ह्याला अवकाळी गारपिटीनं झोडपले। ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारांचा सडा पडल्याचे दिसून आले। गारपिटीमुळे कांदा, आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर कांदा, भाजीपाला आणि आंब्यांचे यात मोठं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलेलं असून वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय, तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातलंय। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय, तर परिसरात धुळीचं साम्राज्य माजलंय। जळगाव जिल्ह्याच्या 40 गावात, तिलखोड गावात मुसळधार पावसासह गारपीट झाली। मे महिन्यातील प्रचंड उकाड्यात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे 40 गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं। जालना जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। काही भागात गारपीट झाली, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर बच्चे कंपनीने पावसाचा मनमुराद आनंद लुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। दरम्यान हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात 3 दिवस येलो अलर्ट जारी केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। कन्नड, गंगापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला। वैजापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मालेगावच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही भागाला गारपिटीचा तडाखा बसला। या पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड शहराला पावसाने झोडपून काढले। गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांद्याला फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। गोंदियात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आमदार विनोद अग्रवालांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर इकडच्या शेतकऱ्यांचं गारपिटीमुळे नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी आणि भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला। पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवरती येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना याबाबतचे आदेश दिले। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। सीबीआय संचालकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। पाकिस्तानवरील कारवाईवर सुद्धा बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। डीआरडीओ नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी घेण्यात आली। समुद्राखाली यशस्वीरित्या वैधता चाचणी पार पडली, त्यामुळे आता भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखीन वाढ होणार आहे। श्रीनगर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवरती छापे टाकले जात आहेत। श्रीनगर परिसरात पोलिसांकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे। पाकिस्तानच्या तजाकिस्तान शहरानजीक भूकंप झालाय। 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे तजाकिस्तान परिसर हादरलाय। पंजाबच्या गुरुदासमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला। पुतीन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणानंतर पुतीन भारतात येणार असल्याची माहिती आहे। मोदींचं निमंत्रण पुतीन यांनी स्वीकारलं। दिल्लीतील घडामोडींना आता वेग आलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। यूएनएससीमध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। 15 पैकी 13 सदस्यांनी भारताच्या बाजूने समर्थन दिलंय। पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वांनीच पहलगाम हल्ल्याची निंदा केली। काँग्रेस हे गवत असून ते कितीही तोडलं तरी पुन्हा उभारी घेणारच। कुठलाही पक्ष संपत नसतो, तो ध्येय धोरणांवरती चालत असतो। त्यामुळे बावनकुळेंनी आधी भाजपामध्ये आलेल्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करावं, त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी, असं प्रत्युत्तर माजी आमदार सुनील भुसारा यांनी दिलं। सद्भावना रॅली माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते। समाजात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी सद्भावना रॅली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज ठाकरेंकडून मंत्री उदय सामंतांना भेटीचं निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे।
पुढील 2 दिवसात उदय सामंत राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मनसे नेते संदीप देशपांडेंचा उदय सामंतांना निरोप आहे. मनसे शिवसेना युतीच्या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाची चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून येते. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. उदय, राज ठाकरेंकडून मंत्री उदय सामंत यांना भेटीचं निमंत्रण देण्यात आलंय, काय अधिकचा तपशील आहे? न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना भेटीला बोलवले असल्याची माहिती मिळते आहे. मनसे आणि शिवसेना यांच्या युतीच्या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निरोप जो आहे तो मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते. एकीकडे आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या देखील चर्चा चालू आहेत. मात्र जर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याशी जर पुढील चर्चा करत असतील तर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी युतीची टाळी दिलेली आहे त्याचं काय होणार याच्याबद्दल देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आपल्याला जी कल्पना आहे की शिवसेना नेते उदय सामंत हे उद्या चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये ही बैठक होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट होणार आहे आणि युतीचं पुढील टप्प्यातील चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती मिळते आहे. निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसने केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधी यांनी केलं. 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधी यांनी चूक स्वीकारली आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये तर धनगर समाजाच्या प्रश्नांवरती ठोस आणि निर्णायक निर्णय घ्यावेत अशी जोरदार मागणी यशवंत सिन्हा यांच्या वतीने करण्यात आली. 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटाने उपोषण केलं. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांचा जवळीकतेचा मार्ग सुखकर झालाय अशा चर्चा रंगू लागल्या. मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचं स्वागत केलं पाहिजे, तसंच महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. ते मला काही संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलं. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक जालना तहसील कार्यालयामध्ये पार पडली. यावेळेला आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना लागणारी खतं आणि बियाणं पुरवण्याचे आदेश दिले. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्यामुळे गेल्या 32 दिवसांपासून बीडचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंजलेल्या पाईपलाईनची पाहणी करत 8 दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल असा दावा केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत वैभवी देशमुख हिला शुभेच्छा दिल्यात. सुळेंनी फोनवरून वैभवीशी संवाद साधला. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना निफाड कोर्टाने मोठा दिलासा दिला. कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी खोत यांनी 2020 साली विंचूरमध्ये आंदोलन केलं होतं. त्यावेळेला त्यांच्यासह इतर 9 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणात कोर्टाने खोत यांची निर्दोष सुटका केली. जखमी जनगणनेचा निर्णय जाहीर झाल्याने सांगलीत भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळेला फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटत आनंद साजरा करण्यात आला. भाजप नेते अशोक चव्हाणांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळेला सहकुटुंब आरती करत साईचरणी प्रार्थना केली. परभणीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये सद्भावना यात्रा सुरुवात झाली. यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आणि यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्ली छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मिनी ट्रेनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगितला जाणार आहे. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी गांजा पिताना पोलीस कर्मचारी आढळून आलाय. दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी गुन्हा दाखल करायला लावून सेवेमधून निलंबित केला. सावंतवाडीत पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर झळकलेत. या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारून खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलं. मागील 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घट झाली आहे. सोन्याचा दर 93,800 रुपयांवर तर जीएसटीसह हा दर 96,614 रुपयांवरती पोहोचला आहे. सिडकोचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. गुरुवारी मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरावरती मोर्चा काढला जाणार आहे.
डोंबिवली MIDC परिसरात प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडलं जात असल्याचा आरोप नागरिक करतायत. 30 एप्रिल रोजी मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळलाय. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलेलं असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि शिक्षण महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय. तर 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली. 12वीच्या अभ्यासक्रमात आता बदल केला जाणार आहे. 2027-28 या वर्षामध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम येणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही घोषणा करण्यात आली. नागपूर विभागाचा 12वीचा निकाल 90.52% लागलाय. मागील वर्षीच्या तुलनेत 0.20% निकाल घटलाय. यावर्षी एकूण 1,52,046 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 12वीच्या परीक्षेत लातूर विभागाचा निकाल 89.46% इतका लागलाय. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहे. गेल्या वर्षी 7व्या स्थानावर असलेला लातूर विभाग यंदा सलग 9व्या स्थानावरती घसरला. पालघर जिल्ह्यातील नायगाव कोळीवाडा भागातील गोरखनाथ मोरे 12वीच्या परीक्षेला उत्तीर्ण झाले. वयाच्या 76व्या वर्षी गोरखनाथ मोरे यांनी कला शाखेतून 12वीची परीक्षा दिली. पुण्याच्या BMCC महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या अक्षय दंडवते या दृष्टीहीन विद्यार्थ्याने 12वीच्या परीक्षेत 80.50% गुण मिळवले. अक्षयने लेखनिकाची मदत न घेता स्वतः संगणकाच्या मदतीने 12वीचा पेपर सोडवला. जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली. दरम्यान शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी चाळीसगावमधील शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल शोधून काढली. पाण्यासाठी शेतकरी गिरणी नदी पात्रामध्ये बेकायदेशीर विहीर खोदतायत. त्यामुळे पाण्याची पातळी आणखीन खोलवर जाते. यवतमाळच्या पुसद तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या गावांमध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. पाण्यासाठी होणारी परवड शासनाने थांबवावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी महिला करतात. बीडजवळ असलेल्या खजाना विहिरीचं पाणी उन्हाळ्यात ही कायम आहे. निजाम काळात बांधली गेलेली विहीर त्या काळी पाण्याचा स्रोत लक्षात घेऊन बांधली आहे. या विहिरीचं पाणी पातळी उन्हाळा असो किंवा पावसाळा ही कायम सेमच असते. चंद्रपूरच्या WCL मधील काही कंपन्यांमध्ये बालकांकडून काम करून घेतल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या. या संदर्भात युवा सेनेने केलेल्या तक्रारीनंतर महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने कावेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरती छापा टाकला. या कारवाईमध्ये संबंधित कंपनीत बाल कामगार आढळून आलेले आहेत. दरम्यान संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड पालिकेच्या शाळेत शिक्षकांच्या 30 जागा या रिक्त आहेत. दरम्यान ही रिक्त पदं भरण्याचा शासनाचा आदेश असून सुद्धा भरती संदर्भात पालिकेने पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकली नाहीये. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. रायगडमधील श्रीवर्धन इकडे मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगला चोप दिला. परप्रांतीय कामगार स्थानिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.